तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महिलांसाठी महिला दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। महिला आपल्या कर्तृत्वाने फार पुढे गेलेल्या आहेत। नारी शक्ती ही फार महत्त्वाची आहे। आपले घर हे सर्वांग सुंदर प्रसन्न ठेवून आपल्या घराला स्वर्गासम सुंदर ही नारीच बनवू शकते, असे प्रतिपादन राजयोगिनी शशी दिदी यांनी केलं। जळगाव जामोद येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी आयोजित महिला गौरव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। अजय टापरे स्मृती आदिवासी आश्रमशाळेच्या स्नेहाताई टापरे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर कविता गोमासे, माजी नगराध्यक्ष सौ मीनाताई सातव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कसूरकार, सौ शोभा गोमासे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिलांभोवती फार व्याप वाढत आहे। त्यांनी आपली नोकरी, दैनंदिन कामे ह्याबरोबरच आपल्या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं व संतुलित निरोगी जीवन जगावे, असे आवाहन यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर कविता गोमासे यांनी केले। या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला भगिनी आणि युवतींची डॉक्टर कविता गोमासे यांनी आरोग्यविषयक सविस्तर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले। महिला आणि कन्यांनी आपली संस्कृती जतन करून आपली वेशभूषा आणि चारित्र्य याकडे कायम लक्ष द्यावे। महिलांनी सतत समाजाप्रती जागृत असावे, असे माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल यांनी सांगितले। MCN न्यूज मराठी करिता जळगावहून गजानन सोनटक्के।